नमस्कार. आम्ही BEXCचे विद्यार्थी आपणासमोर सादर करत आहोत SMS या विषयावर थोडक्यात माहितीपट. सादर करते करण मोरे, अखिलेश पांचाळ, विश्वजित पाटील, निशांत रेडकर. मार्गदर्शक आहेत प्रोफेसर सौरभ मेहता. माहितीपटात समाविष्ट केलेले विषय आहेत: क्लासिफिकेशन ऑफ मोबाईल डेटा नेटवर्क, व्हॉट इज SMS, network layers and protocols, SMS today, message size, technical details, SMS packet format, classification of SMS, other types, advantages and disadvantages, summary. Classification of mobile data networks. एखादी माहिती एका मोबाईलद्वारे दुसऱ्या मोबाईलवर पाठवायची असेल तर आपल्याला 3 मार्गाने मोबाईल नेटवर्कचा उपयोग करता येतो. 1. इंडिपेंडंट, 2. शेअर्ड, 3. ओव्हरले. इंडिपेंडंटमध्ये 2 प्रकारचे बँड्स असतात. 1. लायसन्स बँड, 2. अनलायसन्स बँड. लायसन्स बँडमध्ये चॅनल एका विशिष्ट उद्देशासाठी यूज केली जाते, तर अनलायसन्स बँडमध्ये चॅनल सर्व युजर्ससाठी ओपन असते. CDPD, सेल्युलर डिजिटल पॅकेट डेटा. CDPD ही एक व्यापक क्षेत्र मोबाईल डेटा सेवा AMPS सारख्या सेवेबरोबर यूज केली जात होती, परंतु 2G 3Gच्या क्रांतीनंतर ही सेवा संपुष्टात आली, कारण ही सेवा महाग असून तिचा वेग कमी होता. ओव्हरले म्हणजेच एखाद्या सेवेसाठी वापर होत असलेल्या चॅनलचा दुसऱ्या सेवेसाठी वापर करणे. यामध्ये 2 प्रकारे विभाजन केले जाते. आपल्याला माहीत आहे की मोबाईल नेटवर्क्समध्ये 2 प्रकारचे चॅनल्स यूज केले जातात. 1. ट्रॅफिक चॅनल्स, 2. सिग्नलिंग चॅनल्स. ट्रॅफिक चॅनल्सद्वारे 2 मोबाईलमध्ये प्रत्यक्षात संदेशवहन केले जाते, तर सिग्नलिंग चॅनल्सद्वारे मोबाईल एकमेकांना जोडले जातात. GPRS, जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. ही सेवा 2G किंवा 3G स्टँडर्डमध्ये यूज केली जाते. या सेवेमध्ये प्रत्यक्ष ट्रॅफिक चॅनलचा वापर मोबाईल इंटरनेटसाठी केला जातो, तर SMS ही सेवा सिग्नलिंग चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाते. चला तर आपण SMSचा थोडक्यात आढावा घेऊ. SMS म्हणजे काय? SMS म्हणजेच संक्षिप्त संदेश सेवा. हा एक संचार प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलद्वारे 2 किंवा जास्त मोबाईलमध्ये संक्षिप्त स्वरूपात लेखी संदेश पाठवता येतो. SMSद्वारे 3 सेवा पुरवल्या जातात. शॉर्ट मेसेज मोबाईल टर्मिनेटेड म्हणजेच मोबाईल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर ॲपद्वारे दुसऱ्या मोबाईल फोनकडे. शॉर्ट मेसेज मोबाईल ओरिजिनेटेड म्हणजेच मोबाईल फोनकडून दुसऱ्या मोबाईल किंवा सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनकडे. शॉर्ट मेसेज सेल ब्रॉडकास्ट. ही सेवा एकाच वेळी एका विशिष्ट एरियामध्ये बहुसंख्य युजर्ससाठी पुरवली जाते. ही एक GSMने प्रोव्हाइड केलेली सेवा आहे. आजच्या युगातील SMSची कल्पना 1984 मध्ये फ्रँको जर्मन या कंपनीने मांडली. नंतर काही वर्षातच या कल्पनेने उत्तुंग झेप घेतली आणि 2010 मध्ये SMSची संख्या सुमारे 6.1 ट्रिलियनवर पोहोचली. म्हणजेच प्रति सेकंद 1,93,000 SMS सेंड झाले. SMS ही एक महत्तम व्यावसायिक इंडस्ट्री असून त्याची कमाई सुमारे $114.6 बिलियन आहे. आधी SMS फक्त GSM स्टँडर्डसाठी तयार केला होता, पण त्याच्या वाढत्या वापरामुळे तो विविध प्रकारच्या नेटवर्क्सवर वापरू जाऊ लागला, म्हणजेच 2.5G, 3G इत्यादी. सध्या स्मार्टफोनची चलती असल्यामुळे व्हॉट्सॲप, व्हायबर, WeChat या सोशल नेटवर्किंग ॲपचा वापर मेसेज सेंड करण्यासाठी होऊ लागला आहे आणि त्यामुळे SMSचा वापर कमी होऊ लागला आणि उद्याही ही टक्कर वाढत जाईल. आता आपण पाहू मेसेज साईज. लॅटिन लँग्वेजमध्ये मेसेज कॅपॅसिटी ही 160 कॅरेक्टरपर्यंत असते, पण चायनीज व अरेबिक अल्फाबेटसाठी ही लिमिट फक्त 70 कॅरेक्टर्सची आहे. मोठा SMS हा अनेक लहान SMSमध्ये विभागून पाठवू शकतो. प्रत्येक छोट्या SMSमध्ये UDH म्हणजेच युजर डेटा हेडर असते. SMS रिसीव्ह करणाऱ्या मोबाईलची जबाबदारी असते
की आलेला SMS नीट व्यवस्थित करणे आणि एका सबंध SMS मध्ये प्रेझेंट करणे. GSM स्टँडर्डमध्ये फक्त 6 ते 8 सेगमेंट मेसेज पाठवता येतात. आता आपण पाहू SMS नक्की कसा पोहोचतो. जेव्हा युजर A युजर B ला SMS करतो त्यावेळी होणारे संदेशवहन वरच्या आकृतीवरून दाखवण्यात येते. MSC मोबाईल स्विचिंग सेंटर हा व्हॉइस कॉल्स आणि SMS ला योग्य मार्ग दाखवण्यासाठी वापरला जातो. तर VLR हा एक डेटाबेस असून त्यामध्ये रोमिंग झालेल्या सबस्क्रायबरची माहिती तात्पुरता स्टोअर होते. या माहितीमध्ये IMSI, फोन नंबर, मोबाईल स्टेशन रोमिंग नंबर, ऑथेंटिकेशन डेटा आणि HLR ॲड्रेस यांचा समावेश होतो. HLR हा एक परमनंट डेटाबेस असून याचा वापर स्टोरेज आणि सेवा व्यवस्थापनेसाठी केला जातो. SMSC शॉर्ट मेसेज सर्व्हिस सेंटरमुळे जरी रिसिपिएंट अवेलेबल नसेल तरी त्याला संदेश पोहोचवता येतो. जेव्हा युजर B ला यशस्वी रीतीने SMS पोहोचवला जातो त्या क्षणी युजर A ला त्याबद्दल संदेश दिला जातो. आता आपण बघूया आपल्या मोबाईलवर आपल्याला SMS कसा मिळतो. जो SMS आपण एका मोबाईल स्टेशनवरून दुसऱ्या मोबाईल स्टेशनला पाठवतो तो पॅकेट फॉर्म मध्ये असतो. उदाहरणार्थ पोस्टाने पत्र पाठवायचं असल्यास ते पत्र आपण एन्व्हलप मध्ये बंद करून टाकतो. त्यावर नाव, पत्ता, दिनांक या गोष्टी लिहितो व पुढे पाठवतो. पुढे डाकघराचा स्टॅम्प लागल्यावर ते पत्र शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. SMS बाबतीतही असंच आहे. इथे डाकघराचं काम मात्र SMS सर्व्हिस सेंटर करतो. SMS पॅकेट फॉर्मॅट. जेव्हा आपल्याला एखादा SMS मिळतो तेव्हा फक्त SMSच नव्हे तर अनेक गोष्टी पण पुरवल्या जातात. उदाहरणार्थ SMS ची लेंथ, SMS मिळाल्याची दिनांक, वेळ, फॉर्मॅट, SMS पाठवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, सर्व्हिस सेंटरचा नंबर इत्यादी. या सर्व गोष्टींचा संग्रह म्हणजेच SMS पॅकेट फॉर्मॅट. पॅकेट फॉर्मॅट मध्ये असलेले प्रोटोकॉल्स हे सर्व घडवून आणतात. आता आपण बघूया SMS पाठवण्याचे प्रकार. हे प्रकार या गोष्टींवर अवलंबून आहेत की आपल्याला मोजके मेसेजेस पाठवायचे आहेत की खूप जास्त प्रमाणात पाठवायचे आहेत. त्यालाच लाईट वेटेड मेसेजेस आणि बल्क मेसेजेस असं म्हणतात. मोजके मेसेजेस आपण साध्या पद्धतीने एका मोबाईलवरून दुसऱ्या मोजक्या मोबाईल्सवर पाठवतो. पण खूप भरमसाठ मेसेजेस पाठवायचे असल्यास सॉफ्टवेअर गेटवेचा उपयोग केला जातो, ज्यामुळे एका सिस्टमवरून एकाच वेळेला जास्तीत जास्त लोकांना मेसेजेस पाठवू शकतो. उदाहरणार्थ सुट्ट्या संपत आल्या की आपले महाविद्यालय सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय रिओपन कधी होणार याची सूचना SMS द्वारे देते. हे सर्व एकाच संगणकावरून केल्या जाते. SMS चे विविध प्रकार. फ्लॅश मेसेज. फ्लॅश मेसेज हा आपल्या मोबाईल स्क्रीनवर एकदम झळकतो, ते पण युजर इंटरॅक्शन शिवाय, व असे मेसेजेस इनबॉक्स मध्ये स्टोअर होत नाहीत. एखादा कॉल केल्यावर किती पैसे कटले व किती बॅलन्स वाचले याचा मेसेज लगेच मोबाईलवर झळकतो. हा मेसेज म्हणजेच फ्लॅश मेसेज. सायलेंट SMS. सायलेंट SMS हा मोबाईल स्क्रीनवर झळकत नाही व त्याचा आवाजही येत नाही. हा SMS एखाद्या संदिग्ध व्यक्तीची जागा ओळखायला व त्याच्या हालचालीवर नजर ठेवायला पोलिसांच्या हुकमेने पाठवला जातो.